नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा तेजावरती खूपच वैतागलेली असते आणि ती तेजाला म्हणते की तू ना बोलताना जरा भान ठेवा तेजा, माझ्या आईविषयी आणि वल्लरीच्या सासूविषयी बोलताय तुम्ही आणि काहीही असलं तरी आपल्यापेक्षा मोठ्या आहेत त्या दोघी. यावर वल्लरी म्हणते की तेच दोघींनाही केव्हापासून तेच सांगते मी की मोठ्यांविषयी असं बोलू नये, पण ऐकतील तर ना, काय बोलताय तुम्ही असं सारखं सारखं. यावर तेजा चिडत म्हणते की कांड करतील मग त्या, काय करायचं आपण, कसं निस्तरायचं ते. यावर वल्लरी म्हणते की काय ही तुमची भाषा, आणि झालं ना तसं काही तर आहोत ना आपण सगळ्याजणी एकत्र मिळून आपण सामोरे जाऊया त्यांना. यावर तेजा खूपच वैतागते आणि म्हणते की अरे तुम्ही काय बुद्धी गहाण टाकली आहे का, काय झालं तुम्हाला, आणि हात जोडत म्हणते की देवा यांना सद्बुद्धी दे. यावर प्रेरणा म्हणते की नाही, देव आम्हाला सद्बुद्धी देईल तेव्हा देईल ग, पण तू आधी शांत हो. तेव्हा तेजा रागातच तिथून निघून जाते. तर मिठ्ठूसुद्धा तेजाच्या पाठी तिथून निघून जाते. आता त्या दोघी गेल्यावर प्रेरणा टेन्शनमध्ये येत वल्लरीला म्हणते की या दोघी म्हणतायत तसं होणार नाही ना ग. यावर वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई तुम्ही कशाला काळजी करताय, तसं काही नाही होणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू गप्पा मारत असतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदुताई ऐकलं का, समीरसारखा चांगला मुलगा मिळाला होता माझ्या प्रेरणाला, 4 पैसेसुद्धा आले असते घरात, पण तुमची वल्लरी सगळी माती केली तिने. म्हणत होती प्रेरणाला तो मारतो, तिच्यावर चिडतो, हात उचलतो. आता मला सांगा नवरा बायकोमध्ये असं होतं की नाही. यावर वल्लरीची सासू म्हणते आता काय सांगू तुम्हाला निलिमाताई, त्या वल्लरीला ना सवयच आहे कुठेही नाक खुपसायची, कुठे काही झालं की लगेच जाते पुढे पुढे करायला. त्या दोघांच्यामध्ये हिला पडायची काय गरज होती का. यावर प्रेरणाची आई म्हणते की पण आमचं नशीब फुटकं ना, त्याला काय करणार. यावर वल्लरीची सासू म्हणते की आता ना बस झालं, आता मला त्या वल्लरीची चांगलीच जिरवायची. निलिमाताई यात मला तुमची साथ हवी आहे, द्याल ना. यावर प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे काय. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मग आपण दोघी मिळून त्या वल्लरीला तिची वकिली विसरायला लावू आणि त्या बदल्यात मी तुम्हाला असा जावई शोधून देईल की जो गडगंज श्रीमंत असेल, त्याचा मोठासा बंगला असेल, तुमच्या प्रेरणाला सोन्याच्या महालात ठेवेल तो. आता हे ऐकून प्रेरणाची आई खूपच खुश होते आणि म्हणते की मी तुमच्या पाठीशी आहे हां, आता त्या वल्लरीची चांगलीच जिरूया आपण. पण काय हो, हे असं होईल ना. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला मनोजानी वल्लरीच्या घरात घेऊन आलेली असते. इकडे वल्लरी किचनमध्ये काम करत असते. तर आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला बाहेर बेडवरती बसायला सांगते आणि त्यांना म्हणायला लागते की तुमच्या हातचं मालवणी जेवणाची चव काय सांगू तुम्हाला. आता प्रेरणाची आई म्हणते की चला मलासुद्धा खूप छान वाटलं आणि सकाळी घाई गडबडीत मला वल्लरीशी बोलायला भेटलं नाही ना, आहे का वल्लरी. यावर वल्लरीची सासू सांगते की हो आहे ना. तेव्हा आता प्रेरणाच्या आई वल्लरीला आवाज द्यायला लागते की वल्लरी. आता प्रेरणाच्या आईचा आवाज ऐकून वल्लरी बाहेर येते आणि बाहेर येऊन प्रेरणाच्या आईला विचारायला लागते की काकी तुम्ही बऱ्या आहात ना, म्हणजे सकाळी घाई गडबडीत मला निघावं लागलं ना. तेव्हा प्रेरणाची आई वल्लरीला म्हणायला लागते की बस ना इथे माझ्याजवळ. तेव्हा वल्लरीची सासूसुद्धा वल्लरीला म्हणते की त्या एवढ्या बोलतायत तर बस ना. तेव्हा वल्लरी प्रेरणाच्या आईजवळ बसते आणि परत त्यांना सॉरी म्हणायला लागते की सकाळी खरं तर मी थांबायलाच हवं होतं, पण ऑफिसला खूपच उशीर झाला होता ना म्हणून. यावर प्रेरणाची आई म्हणते की अगं कशाला सॉरी, मला धावपळ कळते तुझी, जशी माझी प्रेरणा तशी तू मला. काय ग तुझा वकिलीचा अभ्यास कसा सुरू आहे, जमते ना तुला. यावर वल्लरी सांगते की हो जमतंय. आता प्रेरणाची आई वल्लरीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते. आता वल्लरीचं लक्ष नाही आहे हे बघून वल्लरीची सासू हळूच किचनमध्ये येते आणि वल्लरी जेवण बनवत असते त्या जेवणामध्ये भरपूर असं मीठ घालते आणि परत हळूच येऊन बाहेर उभी राहते. तर इकडे वल्लरी प्रेरणाच्या आईसोबत बोलतच असते. आता प्रेरणाची आई हळूच वल्लरीच्या सासूकडे बघायला लागते आणि इशाऱ्यानेच विचारते की झालं का काम. तेव्हा वल्लरीची सासूसुद्धा इशाऱ्यानेच सांगते की हो. आता प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते की जाऊ का मग मी आता. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काकी का चाललात तुम्ही, आता आलायत तर जेवूनच जा ना, सासूबाईसोबत जेवायला बसा, दोघींनाही जेवायला वाढते, थांबा. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुला सांगायलाच विसरले ग मी, त्या बाजूच्या देवळामध्ये ना आज भजनाचा कार्यक्रम आहे, आम्ही दोघीही ना आधी भजनाला
जातो आणि मग घरी येऊन जेवण करतो असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. तर इकडे वल्लरी खूपच आश्चर्याने तिच्या सासूकडे बघत असते आणि ती स्वतःशीच म्हणते की सासूबाई आणि भजनाला जात आहेत, तेही असं अचानक. तर इकडे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई आता बाहेर येतात आणि दोघीही खुश होऊन हसायला लागतात. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते की आता माझा मण्या कामावरून येईल आणि ही बाई त्याला लाडी लाडी जेवण वाढेल आणि पहिला घास घेताच त्याला जेवण खारट लागेल. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की आणि मग तो वल्लरीची चांगलीच वाट लावेल असं म्हणून त्या दोघीही हसायला लागतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते मी तर म्हणते चांगल्या 2 थोबाडीत ठेवून दिल्या पाहिजेत तिला, पण आमचा मण्या नाही ना करणार तसं काही. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अहो इंदू ताई, भांडण तर होईलच ना, पण आपल्याला काय तेवढंच पाहिजे ना, पण तोपर्यंत आपण काय करायचं. यावर वल्लरीची सासू म्हणते की आपण आता काय करूया, बाहेर जाऊया, 1 तास इकडे तिकडे फेरफटका मारूया आणि परत घरी येऊन मण्या आणि वल्लरीचं भांडण बघूया. हे ऐकून प्रेरणाची आई खुश होत म्हणते की काय डोकं आहे हो तुमचं. तर आता यानंतर आपल्याला लगेचच दाखवलं गेलं आहे की वल्लरी पिंगा गर्ल्ससोबत बोलत असते आणि ती त्यांना म्हणते की तुमचा संशय खरा ठरलाय, माझ्या सासूबाई माझ्या संसारामध्ये विष कालवत होत्या. असं का बरं केलं असेल त्यांनी, मी माझ्या कानाने ऐकले सगळं आणि ते ऐकल्यावर माझ्या कानावर विश्वासच नाही बसत आहे. यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी, माझी आई माझ्या वाईटावर टपली आहे हे माहिती होतं ग मला, पण तुझ्या संसारात ही विष कालवायला मदत करेल असं नव्हतं वाटलं मला. यावर मिठ्ठू म्हणते की मी तर आधीच कल्पना दिली होती की त्या दोघींपासून सावध राहा, पण माझं कुणी ऐकेल तर खरं ना. तेव्हा तेजासुद्धा म्हणते आणि मी तर काही बोलणारच नव्हते, पण आपली मैत्री आहे ना, काय करणार. आणि तुमच्या दोघींचा कॉन्फिडन्स उतू जात होता ना, तुझ्या आईवरचा आणि तुझ्या सासूवरचा. आणि काय म्हणत होता ती माणसं मोठी आहेत, आपण लहान आहोत, त्यांना मान दिला पाहिजे. मग आलं का बाहेर, सत्य उघडलं का, आता उघडले डोळे तुमचे. ती अजून काही साक्षात्कार व्हायचे बाकी आहेत. यावर वल्लरी डोळे पुसत म्हणते की नाही, तुमचंच बरोबर होतं तेजाताई, मी चुकीची होते, पण आता आपल्याला सुद्धा काहीतरी करायला हवं, कारण त्या दोघीजणी एकत्र आल्यात हे खरं आहे. यावर प्रेरणा म्हणते आणि त्या एकत्र आल्यात म्हटल्यावर आपल्याला वारंवार त्रास देत राहणार, काही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यावर तेजा म्हणते ठीक आहे, त्यांना हव्या तेवढ्या रेषा ओढू देत, पण आता आपण काय करणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी, तुझ्या डोक्यात काही आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते एक गोष्ट तर नक्कीच आहे, त्यांना अशी अद्दल घडवायची की पुन्हा आपल्या वाकड्यात जाणार नाहीत. तेव्हा प्रेरणा विचारते की हो, पण कशी. यावर वल्लरी म्हणते की सांगते ना, पण त्याआधी तुम्ही सगळ्याजणींनी पार्टीची तयारी करा. तेव्हा प्रेरणा, मिठू आणि तेजा आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय पार्टी. तेव्हा वल्लरी हसायला लागते. यावर तेजा म्हणते की डोकं वगैरे ठीक आहे ना तुझं, सिच्युएशन काय आहे आणि तू बोलतेस काय. यावर वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, मी साधी आहे पण मूर्ख नाही. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून मला आणि यांना पार्टी द्यायची आहे आणि ती तुम्हाला द्यावीच लागेल. आता त्या तिघीही वल्लरीकडे खूपच आश्चर्याने बघत असतात, कारण तिघींनाही समजत नसतं की वल्लरीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी, मनोज, मिठू, तेजा आणि प्रेरणा जेवत असतात. आता मनोज वल्लरीचं कौतुक करायला लागतो की किती छान जेवण बनवलंय. तेव्हा वल्लरी म्हणते की पण आजचं जेवण मी नाही या, प्रेरणाताईंनी बनवलंय. तेव्हा मनोज प्रेरणाला म्हणतो की खूप भारी या, पण मला एक समजत नाही आहे ताई, तुम्ही स्वयंपाक तिकडे केला आणि जेवण इकडे का करताय, असं का बरं. तेव्हा मिठू म्हणते की ते काय आहे ना, आम्हाला ना सरप्राईज द्यायचं होतं, म्हणजे वल्लरीला ना आम्ही खूप मिस करत होतो, सो आम्हाला सर्वांना एकत्र जेवायचं होतं आणि हेच सरप्राईज होतं. तेव्हा तेजा सांगते की हो, ही प्रेरणा म्हणाली की तिकडच्या किचनमध्ये आपण जेवण बनवूया आणि इथे जेवूया सर्वांसोबत. आता तितक्यात तिथे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई येतात आणि या सर्वांना चोरून बघायला लागतात. आता तेजा म्हणते की वा, काय कडी झाली आहे राव, पोट भरलंय माझं, पण अजून एक वाटी प्यावीशी वाटते. आता हे ऐकून वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई खूपच शॉक होतात. आता तितक्यात प्रेरणाचं लक्ष त्या दोघींकडे जातं आणि ते दोघींनाही म्हणायला लागते की या ना, तिकडे का थांबलायत. आता त्या दोघीही आतमध्ये येतात आणि सर्वांना असं जेवताना पाहून म्हणतात की अरे वा, झालं तुमचं जेवण. तेव्हा मनोज म्हणतो की आई, तुम्ही सुद्धा बसा ना जेवायला, प्रेरणाताईंनी केले. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हो का, मग मला तर खूपच भूक लागली, बसते हां
जेवायला, असं म्हणून वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई दोघीही जेवायला बसतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की मी पटकन तुम्हाला जेवायला वाढते. आता वल्लरी किचनमध्ये येते आणि म्हणायला लागते की काकी, प्रेरणाताईंनी केलेलं जेवण ते संपलंय, पण मी केलेलं जेवण आहे मी सकाळी कढी केली होती, आठवते ना तुम्हाला, तीच देते मी तुम्हाला. आता हे ऐकून वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई चांगल्याच घाबरून जातात. आता वल्लरीच्या सासूला आठवतं की तिने कढीमध्ये कसा मिठाचा अर्धा डब्बा ओतलेला असतो. आता प्रेरणा आश्चर्याने विचारते की अगं बाई, काय सांगतेस, मी केलेलं जेवण संपलं? तेव्हा वल्लरी तेजाला खुणावून सांगते की प्रेरणाताईंना जाऊन सांगा. तेव्हा आता तेजा प्रेरणाजवळ येते आणि म्हणते की प्रेरणा, अगं असं काय करतेस, मला सांग, एवढं छान जेवण केलंस तू की आम्हाला खूप आवडलं, आम्ही असं चाटून पुसून संपवून टाकलं. प्रेरणा मात्र आश्चर्याने तेजाकडे बघत असते. तर इकडे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई चांगल्याच घाबरून गेलेल्या असतात. आता वल्लरीची सासू वल्लरीला म्हणायला लागते की नको गं वल्लरी, ती कढी बिडी मला नाही आवडत बरं का. तेव्हा मनोज म्हणतो अगं आई, असं काय करतेस, जळगावला तर वाटीच्या वाटी वरपतेस. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की नको, मला नको, निलिमाताईंना वाढ ना तू, त्या खातीला कढी. यावर प्रेरणाची आई म्हणते की मला तर कढी आवडत नाही हो. यावर प्रेरणा म्हणते की अगं आई, असं कसं बोलतेस, वल्लरीच्या हातची कढी खाऊन तर बघ, खानदेशी स्पेशल कढी आहे. आता वल्लरी त्या दोघींच्या समोर येऊन बसते आणि त्या दोघींनाही म्हणायला लागते की घ्या हो, घ्या ना. आता वल्लरीची सासू खूपच टेन्शनमध्ये येते आणि परत नाटक करत म्हणायला लागते की तुला काय सांगू, आता माझं ना खूपच पोट दुखतंय गं, त्या दिवशी कसं दुखत होतं तसंच. यावर तेजा म्हणते की भुकेमुळे, कळतंय का तुम्हाला की तुम्हाला भूक लागली आहे म्हणून दुखतंय तुमचं पोट. तेव्हा मनोजसुद्धा म्हणतो की आई, तुझं असं आहे बघ, एकीकडे म्हणतेस की सून काही करत नाही आणि आता केले तर तुला खायला नको आहे, खा बरं पटापट ते. आता वल्लरी मनोजला म्हणते की अहो मी काय म्हणते, तुम्ही सासूबाईंना भरवता का. तेव्हा मनोज हसायला लागतो आणि म्हणतो की अगं वल्लू, असं सगळ्यांसमोर. तेव्हा प्रेरणा म्हणते की ओ लाजताय कशाला भाऊजी, आईच आहे तुमची, तुम्ही लहान असताना त्यांनी भरवलं असेल ना तुम्हाला, मग आता भरवा ना तुम्ही त्यांना. यावर वल्लरी प्रेरणाला म्हणते की मग आता प्रेरणाताई, तुम्हीसुद्धा काकींना भरवा बघू. तेव्हा प्रेरणा तिच्या आईला आणि मनोज त्याच्या आईला कढी भरवायला लागतात. आता कढीची टेस्ट बघून दोघेही तोंड वाकडं करायला लागतात आणि त्यांना उलटी यायला लागते. आता मनोज तिथून पान आणायला म्हणून बाहेर जातो. तर इकडे खारट कढी पिल्याने प्रेरणाच्या आईला आणि वल्लरीच्या सासूला खूपच त्रास व्हायला लागतो. आता सगळ्याजणी त्या दोघींकडे खूप रागाने बघायला लागतात. आता वल्लरीसुद्धा खूपच रागाने त्या दोघींकडे बघत असते आणि त्या दोघींना म्हणते की तुम्ही दोघींनी मिळूनच घातलं होतं ना मीठ त्यात, काय झालं, आता का त्रास होतोय तुम्हाला, आणि का बरं असं वागता तुम्ही, काय मिळतं तुम्हाला हे असं सगळं करून, आणि पुन्हा असा अण्णाचा अपमान केलेला मला चालणार नाही. यावर मिठ्ठू म्हणते की अगं वल्लरी, इतकं प्रेमाने का सांगतेस त्यांना, त्या काय कुकुलं बाळ आहेत का. आणि त्या दोघींना म्हणते की तुम्हीच केलं ना हे सगळं, यापुढे तुम्ही जर आम्हाला त्रास दिला ना तर गाठ आमच्याशी आहे. तेव्हा प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू खूपच घाबरून मिठ्ठूकडे बघायला लागतात. यावर तेजा म्हणते की मिठ्ठू, अगं सोड ना, जेवायला बसलेत ना त्या, कशाला उगाच त्यांना ओरडतेस, घ्या घ्या अजून घ्या कढी, असं म्हणून ती त्यांना परत कढी द्यायला लागते. तेव्हा त्या दोघी तिथून उठून उलटी करायला म्हणून निघून जातात. तेव्हा तेजा म्हणते की अरे तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा ना, तुम्हीच टाकलंय ना मीठ त्यात. तर इकडे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई आतमध्ये येऊन उलट्या करायला लागतात. आता वल्लरीकडे बघून तेजा, मिठ्ठू आणि प्रेरणा टाळ्या वाजवायला लागतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, यू आर ग्रेट, काय प्लॅन बनवलास राव तू. तर इकडे वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते की आज जरी माझा बेत फसला असेल ना निलिमाताई, तर उद्या तुमच्या प्रेरणाची बारी आहे. नाही तिला रडवलं ना तर माझं नावसुद्धा सांगणार नाही मी, इंदुमती भामरे. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.